नमस्कार. चला तर आज मी पालक पराठा बनवणार आहे. तर त्यासाठी मी 1 गड्डी पालक घेतला आहे. तो छान असा निवडून घेते. हे पहा, खूप देठ पण नाही घ्यायची, त्याची पानं घ्यायची. हे पहा, अशा प्रकारे मी पूर्ण पालक निवडून घेतला आहे आणि आता तो 2-3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आणि इथे मी हिरव्या मिरच्या, आलं, लसूण याचा जाडसर असा ठेचा बनवून घेते. इथे मी बारीक असा पालक कापून घेत आहे. इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, लाल तिखट, गरम मसाला, हळद, धने जिरे पावडर, चिली फ्लेक्स, मीठ आणि वाटून घेतलेला जाडसर ठेचा आणि वरून कापून घेतलेला पालक घालून छान असं मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून पीठ मस्त असं घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं तेल लावून 5 मिनिटं झाकून ठेवायचे आहे आणि नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून मस्त 2 छोट्या छोट्या पोळ्या लाटून त्यावर चीजचे स्लाइस घालून पराठा लाटून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे मी लाटून घेत आहे. हे पहा, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. हे पहा, इथे तव्यावर मी बटर टाकून मस्त असा पराठा खरपूस भाजून घेत आहे. हे पहा, मस्त असा फुगतोय, पण मऊ लुसलुसीत होतं. हा गरम गरम खायला तर खूप छान लागतं. मुलांना तर खूप आवडतो चीज टाकून बनवलेला. हे पहा, सगळे पराठे मी अशा प्रकारे लाटून घेऊन मस्त असे खरपूस रंगावर भाजून घेत आहे. आणि भाजून झाले की गरमागरम दही असेल दह्यासोबत किंवा मग सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.